ज्या ज्या वेळेला ब्राह्मणी वर्चस्वाची सत्ता येते त्या वेळेला ब्राह्मणांना मस्ती चढते, ब्राह्मणांना माज येतो, मस्ती चढते. हा विकृत इतिहास आहे. आणि म्हणून जसं भाजप सरकार या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सत्तेवरती आलं त्या वेळेपासून महाराष्ट्रातील या देशातील परिवर्तनवादी महापुरुषावरती टीका करणं, त्यांना बदनाम करणं, त्यांचा चुकीचा इतिहास मांडणं, त्या इतिहासाची विकृती करण्याचं ब्राह्मणी षडयंत्र सातत्यानं सुरू आहे. भाजपच्या तर काळामध्ये बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती तर सातत्यानं त्या इतिहास खोटा सांगण्याचं, सातत्यानं टीका आणि त्या शिवचरित्राचं, शिवकर्तृत्वाचं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा, इतिहासाची सारखी बदनामी, दिशाभूल करण्याचा, बुद्धभेद करण्याचं षडयंत्र सातत्यानं ब्राह्मणाकडून होत आहे. नुकताच राहुल सोलापूरकर हा नट आहे, म्हणजे चित्रपटात ह्याला टकलो आयवण आहे, तसा वास्तविक जीवनामध्ये सुद्धा हा टकले आयवणच आहे. ही तर खरं औरंगबादशाची औलाद आहे. औरंगबादशाच्या लढाईच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजावर वार करणाऱ्या कृष्णा कुलकर्ण्याची औलाद म्हणजे राहुल सोलापूरकर हा टकला आयवण. काय म्हटलंय त्यांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल, किती विकृतपणानं, किती इतिहासाचा विपर्यास केलेला आहे. काय म्हटलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून लाच देऊन आग्र्याच्या कैदेतून छत्रपती शिवाजी महाराजांनी सुटका केली. आणि त्याप्रमाणेच हिरकणीचा इतिहास नाही, हिरकणी नावाचं कोणतं व्यक्तिमत्व नाही, हिरकणी झालीच नाही. औरंगबादशाच्या वकील आणि त्याच्या बायकोला छत्रपती शिवाजी महाराजांना लाच दिली आणि त्याच्याकडून परवाना घेतला आणि ते परवाना दाखवून शिवाजी महाराजांनी आग्र्याच्या कैदेतून सुटका करून घेतली. असं थोतांड आणि इतिहासाचा विपर्यासाने विकृत वक्तव्य हे राहुल सोलापूरकर नावाच्या भटुकड्यानं नुकतंच केलेलं आहे. त्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध आणि समाचार घेण्यासाठी आपल्या समोर आहे. खरं तर केवढं ही इतिहासाचं विकृतीकरण, तरीही या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसा सांगणारे बहुजन समाज आणि मराठ्यांना, मावळ्यांना, महाराष्ट्रातील मावळा असणाऱ्या बहुजन समाज आणि मराठ्यांना त्याची चीड येत नाही, त्याचा संताप येत नाही. आणि भाजप सरकारमध्ये आमचेच असलेली गाढवं, मग ती बहुजन समाजातील असतील, मराठा समाजातील असतील, भाजप सरकारमध्ये असणारी आमचीच गाढवं ब्राह्मणशाहीचीच वज वाहतात. त्यांना याबद्दल काही नाही देणं घेणं नाही. किती विकृत करलं ही धाडच राहुल सोलापूरकर नावाच्या भटुकड्यानं, ब्राह्मणानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वशील इतिहासाची बदनामी करण्याचं धाडस झालेलं आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवाजी महाराजांनी आपल्या पराक्रमावर, आपल्या कर्तृत्वावर, गनिमी काव्यावर आणि सर्व जाती धर्मातील मावळ्याच्या त्याग बलिदानावर हिंदवी स्वराज्य हे रयतेचं स्वराज्य निर्माण केलं. आग्र्याच्या कैदेतून सुटताना बादशाच्या हाती तुरी देऊन छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटले. हा इतिहास आम्हाला शिकवला गेला. मग हिरोजी फर्जद मदार मेहतराचं बलिदान आहे त्याच्यासाठी. एवढंच काय, वैराग्याच्या वेषांतर करून शिवाजी महाराज रायगडावर आले. आणि त्या काळामध्ये जगामधलं पहिलं उदाहरण आहे की आपल्या स्वतःच्या मुलाला मृत घोषित करणारा हा छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याच्या कैदेतून संभाजीराजे सुखरूप पोचावे, आपण स्वतः सुखरूप पोचावे हे लढवलेली शक्कल होती. आपल्या हिकमती, आपल्या चातुर्याने आणि गनिमी काव्याने, आपल्या कर्तृत्वाने आणि पराक्रमातून शिवाजी महाराजांनी आग्र्याच्या कैदेतून निसटले. लाच देऊ नाही मूर्ख राहुल सोलापूरकर हे ब्राह्मणा भटुकड्या, किती खोटं बोलतोस. अरे शिवाजी महाराजांच्या वरती एवढं हे जे आहे, हा राहुल सोलापूरकर बोलतो ही ब्राह्मणी परंपरेची अवलाद आहे. ही खरं औरंगबादशाची अवलाद याला म्हणावं लागेल. ही कृष्णा कुलकर्ण्याची अवलाद आहे.
अफजल खानाच्या लढाईच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पराभव व्हावा, अफजल खानाचा विजय व्हावा म्हणून वाईच्या ब्राह्मणाने कोटीचंडी यज्ञ केला. ही ब्राह्मणाचा इतिहास आहे, ही ब्राह्मणाचं योगदान आहे महाराष्ट्राच्या देशामध्ये. शिवरायांचा पराभव व्हावा, अफजल खानाचा विजय व्हावा, शाहिस्ते खानाच्या मिर्झा राजे जयसिंगाच्या लढाईमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा पराभव व्हावा याच्यासाठी यज्ञ करणार हितली भटुकडी ब्राह्मण, त्या ब्राह्मण पिलावेळीची ही अवलाद आहे राहुल सोलापूरकर. आणि म्हणून आज एकच आहे की शिवाजी महाराजांनी कधी लाच नाही दिली. लाच देण्याची वेळ आली, लाच तुम्ही ब्राह्मणाने घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांकडून लाच ब्राह्मणाने घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावर शिवाजी महाराज शूद्र समजून त्यांच्या राज्याभिषेकावर बहिष्कार घातला या महाराष्ट्रातील ब्राह्मणाने. म्हणून काशीवरून कागा भट्ट ब्राह्मणाला लाच देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना आणावं लागलं आणि त्या राज्याभिषेकाच्या सोहळ्यामध्ये त्या विधीमध्ये सहभाग घेतलेल्या महाराष्ट्रातील ब्राह्मणानं सुद्धा शिवाजी महाराजांकडून प्रचंड द्रव्याच्या स्वरूपात लाच घेतली. स्वराज्याची लाच घेणारे ब्राह्मण तुम्ही ब्राह्मण आहे. राहुल सोलापूरकर, तुझ्या अवलादीनं, तुझ्या ब्राह्मणी पिलावळाने शिवाजी महाराजांच्याकडून लाच घेतली, द्यावी नाईलाजाने द्यावी लागली. म्हणून पहिला राज्याभिषेक नाकारून छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक बौद्ध पद्धतीनं केला, शाक्य पद्धतीनं आणि बौद्ध पद्धतीनं केला. हा इतिहास आहे. हे जर एखाद्या मुस्लिम व्यक्तीनं, मुस्लिम माणसानं जर असं म्हटलं असतं तर हे केवढा मोठा गदारोळ झाला असता. आणि नेहमी ते आता जे ते नितेश राणे उठसूट मुस्लिम समाजावर, मुस्लिम बांधवावर आगापाड करणारा वक्तव्य करणार, एक दिवसही खडा जात नाही. उठसूट काही कारण असो नसो मुस्लिम समाजावर आगापाड करणारे नितेश राणेने आता राहुल सोलापूरकर जे शिवाजी महाराजांच्या इतिहासावर जे चुकीचं आणि विकृत बुद्धीनं बोललेलं आहे त्याच्यावरती नितेश राणेने बोलावं. चिनपाट तोंडाचा तो आता का गप बसलाय? बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने कीर्तिशील आणि शौर्यशाली, कर्तबगार, कर्तृत्वशील इतिहासाची विकृतीकरण आणि मोडतोड करून आणि बदनामी करणाऱ्या राहुल सोलापूरकर नावाच्या भटुकड्या ब्राह्मणाला त्याच्या तोंडाला काळं फासून गाढवावर बसून रायगडावरून मिरवणूक त्याची धिंड काढा आणि हिरकणी टोक त्याला दाखवा आणि टकमक टोकावरून त्याचा कडेलोट करा. खरं तर पुरावे जर योग्य दिले नाही, रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु हा खोटा इतिहास लिहिणाऱ्या विकृतीचा इतिहासाचा पुरावा देऊ नाही, सत्यावर आधारित जर पुरावा नाही दिला तर राहुल सोलापूरकरावर ह्या टकलू हैवानावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. आणि जर कारवाई जर केली नाही, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे आणि गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीसनी जर राहुल सोलापूरकर याच्यावरती जर कारवाई केली नाही तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीसला महाराष्ट्रामध्ये ही शिवरायांचा मावळा बहुजन समाज आणि महाराष्ट्रातील जनता ही महाराष्ट्रामध्ये कधीच फिरू देणार नाही, लक्षात घ्या. खरं तर ब्राह्मणाला या महाराष्ट्रात आणि देशात राहण्याचा अधिकारच नैतिक अधिकार नाही. जर बहुजन समाजाच्या महापुरुषांच्या इतिहासाबद्दल चुकीचा आणि खोडसाळपणा तुम्ही करत असाल, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं विकृतीकरण जर यापुढं कोणत्याही ब्राह्मणानं केलं तर त्या ब्राह्मणाला महाराष्ट्रात आणि देशात राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. त्याने आमचा देश सोडून निघून जावा. आणि यापुढं ही ब्राह्मणी व्यवस्था नष्ट करायचं असेल तर आपल्या कोणत्याही ब्राह्मणाच्या हातून आपला कोणताही धार्मिक विधी ही ब्राह्मणाच्या हातून करून घेऊ नका. बहुजन बांधवानो, मराठा बांधवानो, आणि ब्राह्मण वर्चस्व असणाऱ्या आणि ब्राह्मणाची नेतृत्व असणाऱ्या कोणत्याही राजकीय पक्षामध्ये जाऊ नका, त्यांना मतदान करू नका. तरच तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे वारसदार, तरच तुम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार, तरच तुम्ही
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे वारसदार, तरच तुम्ही महात्मा ज्योतिबा फुल्यांचे वारसदार, तरच तुम्ही राजमाता अहिल्याबाई होळकरांचे वारसदार. हे दलित, SC ST OBC मायनॉरिटी आणि मराठा बहुजन धनगर माळी इत्यादी शेतकरी बहुजन समाजानं हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि यापुढंच बुद्ध, शिवराय फुले, शाहू आंबेडकर, राजमाता अहिल्याबाई होळकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारानं परिवर्तनाचा, जागृतीचा रेठा वाढवूया आणि ब्राह्मणी व्यवस्था उद्ध्वस्त करून टाकूया. आणि तेव्हाच राहुल सोलापूर नावाच्या भटोकड्या ब्राह्मणाची छत्रपती शिवाजी महाराजांच्या किंबहुना परिवर्तनवादी महापुरुषांच्या वरती इतिहासाचं विकृतीकरण करण्याचं ब्राह्मणी षडयंत्राची धाडस कधीच होणार नाही.